नमस्कार, मी विजयाज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आहे अहोंचा वाढदिवस। तर म्हटलं गरमागरम सकाळच्या नाश्त्यासाठी काहीतरी स्पेशल असं करावं। तर आहे विदर्भातील स्पेशल डिश आहे ही आलू बोंडा आणि चणा रस्सा आणि सोबतीला ताक। तर चला म्हटलं रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी। हा एकदम स्पेशल असा विदर्भातला नाश्ता आहे। हा हॉटेलमध्ये किंवा गाडीवर टपरीवर कुठेही सकाळी सकाळी मिळतो गरमागरम। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। आलू बोंडे करण्याकरता इथे मी 5 बटाटे घेतले आहे आणि ते मस्तपैकी उकळून सालं काढून घेतले आणि हाताच्या साहाय्याने असे मस्त कुस्करून घेतले। आता मसाला करण्याकरिता एका मिक्सरच्या पॉटमध्ये 1 चमच जिरे, 1 चमच सोप, हिरवी मिरची, लसूण, आलं आणि पुदिना घेतला आणि त्याची पेस्ट करून घेतली। आता ही पेस्ट काढून घेते वाटीमध्ये आणि चणा रस्सा करण्याकरता मसाला करून घेते। तर त्याच मिक्सरच्या पॉटमध्ये सुकं खोबरं भाजलेलं, कांदा, लसूण, आलं आणि 1 टोमॅटो घातला आणि त्याची सुद्धा पेस्ट करून घेतली। हे आपल्याला चण्याच्या रस्स्यासाठी वापरायचं आहे। आता गॅसवर कढई ठेवली, त्यात थोडंसं तेल घेतलं आणि 2 चमच बेसन पीठ हे मंद आचेवर छान असं खमंग असं भाजून घेतलं। हे बेसन पीठ आपल्याला बटाट्याच्या भाजीमध्ये घालायचं आहे। आलू बोंड्याची जी भाजी असते त्या भाजीमध्ये भाजून झालेलं आहे हे पीठ। हे काढून घेते बाजूला। आता त्याच कढईमध्ये परत 3 चमच तेल घेतलं। आता इथे आपण भाजी करून घेणार आहोत आलू बोंड्याचं सारण। तेल छान कडकडीत गरम झालं की त्यामध्ये जिरं, मोहरी, कढीपत्ता आणि 2 कांदे बारीक बारीक कट केले आणि ते कांदे त्यामध्ये तेलावर घातले। आता कांदा छान गुलाबी रंगावर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे आपल्याला। कांदा परतला गेला की त्यामध्ये हळद, 1.5 चमच धनिया पावडर घातला आणि जे वाटण केलं होतं हिरवं ते घातलं आणि छान परतून घेतलं। थोडं छान खमंग असं वाटण हे परतून घ्यायचं। आता चवीप्रमाणे तिखट आणि मीठ घातलं। तिखट मीठ देखील छान परतून घेतलं आणि त्यामध्ये कुस्करलेला बटाटा हा घातला। संपूर्ण कुस्करलेला बटाटा घालून व्यवस्थित पूर्ण मिक्स करून घेतलं। त्याच्या बटाट्याच्या अशा फोडी राहू नये म्हणून पूर्ण बटाटा अगदी मॅश करून घ्यायचा। चमच्याच्या सहाय्याने दाबून पूर्ण असं एकजीव मिश्रण हे सारण करून घेतलं। पाहू शकता रंग देखील खूप सुरेख आलेला आहे। यामध्ये 1 चमच गोळा मसाला घातला। गोळा मसाला घातला की छान वेगळाच फ्लेवर येतो आणि छान चव पण खूप छान लागते। गोळा मसालासुद्धा व्यवस्थित मिक्स केला आणि जे भाजून ठेवलं होतं बेसन पीठ ते टाकून घेतलं आणि बेसन पीठ आणि बटाट्याचं सारण हे सगळं एकजीव पूर्ण करून घेतलं। त्याच्यावर आता एक झाकण ठेवून छान झणझणीत अशी वाफ आणून घेऊया म्हणजे बेसन छान शिजेल। जे आपण वरून घातलं डाळीचं पीठ ते। आता गॅस बंद करून घेऊ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालू आणि एका भांड्यामध्ये हे सारण काढून थंड होण्याकरिता ठेवून देऊ। आता चणा रस्सा करण्याकरिता इथे मी गावठी चणे रात्रभर पाण्यामध्ये भिजत घातलेले होते। सकाळी ते कुकरला लावले, त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकलं आणि 4 शिट्ट्या आणून घेतल्या। मऊसूत असे हरभरे शिजवून घ्यायचे आहे आपल्याला। आता एका कढईमध्ये तेल घेतलं, इथे आपण चणा रस्सा करत आहोत। तेलामध्ये हळद, धनिया पावडर आणि कढीपत्ता घातला आणि जे वाटण तयार केलेलं होतं खोबरं आणि कांद्याचं ते वाटण घातलं। 1 चमच गोळा मसाला घातला। मसाले व्यवस्थित छान परतून घ्यायचे। याच्यामध्ये चवीप्रमाणे तिखट आणि मीठ घातलं। तिखट हे थोडंच घालायचं कारण रस्सा एकदम तिखट नको आहे, कारण वडे पण तिखटच होणार आहेत आपले। तर त्याप्रमाणे तिखट बरोबर घालायचं आणि मसाले व्यवस्थित छान शिजवून घेतले आणि उकळलेले हरभरे त्यामध्ये घालून छान एक झणझणीत अशी वाफ आणून घेतली। आता एकीकडे गरम पाणी करायला ठेवलं होतं। जेवढं लागेल तेवढं गरम पाणी घालून रस्सा हा तयार करून घ्यायचा। हॉटेलमध्ये जो मिळतो याच्यापेक्षा थोडा पातळ असतो, पण हा आपला घरगुती आहे तर थोडं दाटसर इथे मी ठेवलेलं आहे। मस्त उकळी आलेली आहे रस्स्याला। आता घरगुती काळा मसाला आणि बारीक चिरलेली मूठभर कोथिंबीर घातली आणि गॅस बंद केलं। पाहू शकता हा चणा रस्सा आपला तयार झालेला आहे। आता बेसन पीठ जे भिजवतो वड्यासाठी ते भिजवून घेऊया। इथे मी बेसन पीठ घेतलं 2 ते 3 वाट्या। त्यामध्ये 2 ते 3 चम्मच तांदळाची पिठी घातलेली आहे। तांदळाची पिठी घातली की वडा छान कुरकुरीत होतो। अगदी थोडंसं हळद, चवीप्रमाणे मीठ आणि थोडा हातावर कुस्करून ओवा घातलेला आहे आणि पाव चम्मच इथे मी खाण्याचा सोडा घातलेला आहे आणि संपूर्ण पीठ हे छान मिक्स करून घेतलं आणि पुरेल म्हणजे आवश्यक असेल तेवढं पाणी घालून ते बेसन पीठ भिजवून घेते आहे मी। पाहू शकता कितपत आपल्याला वडा आपण सोडू शकलो पाहिजे आलू बोंडा, त्याप्रमाणे दाटसर असं हे पीठ भिजवून घ्यायचं आहे। मग हाताच्या साहाय्याने हे पीठ संपूर्ण छान फेटून घ्यायचं आहे। इथे मी 2 ते 3 मिनिट पीठ मस्तपैकी फेटलेलं आहे।
सोडा घातलेला आहे, त्यामुळे पीठ छान फुलतो आणि एकदम असा हलका होतो. तोपर्यंत हे बेसन पीठ हे आपल्याला फेटून घ्यायचं आहे. पाहू शकता अशा प्रकारे एवढं दाटसर असं हे पीठ भिजवायचं आहे. आता पीठ छान आपलं भिजवून झालेलं आहे, हे बाजूला ठेवून देते. आता हे जी भाजी खूप छान मस्त गार थंड झालेली आहे. याचे गोळे ज्या आकारात आपल्याला आलूबोंडे पाहिजे आहे, आलूबोंडे म्हणा किंवा बटाटे वडे म्हणा, त्या आकारामध्ये हे गोळे संपूर्ण त्याचे गोळे करून घ्यायचे, करून ठेवून घ्यायचे, म्हणजे सोपं जाते. छान हे गोळे झालेले आहे, बिलकुल असेच असतात इकडच्या बोंड्यातली जी भाजी असते ती. ही परफेक्ट कलर आणि टेक्स्चर बरोबर आलेलं आहे त्याला. आता भिजवलेल्या मिश्रणच्या घोळणामध्ये हे बटाट्याचे गोळे टाकून मस्तपैकी गरम तेलावर वडे हे तळून घ्यायचे आहे. आलूबोंडे आधी मंद आचेवर तळायचे, हळूहळू फुलून छान ते वर येतात. त्यामुळे ते वरून एकदम कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट असे हे वडे तयार होतात. तर अशा प्रकारे संपूर्ण वडे हे मी तळून घेतलेले आहे. पाहू शकता वडे छान मस्तपैकी रंग आलेला आहे. या रंगावरच वडे तळायचे, एकदम कच्चेही नाही आणि एकदम असे जाळून पण नाही टाकायचे, म्हणजे लालसर पण नाही तळायचे. वरून एकदम कुरकुरीत आणि आतून एकदम असा स्पॉन्जी हा वडा तयार झालेला आहे. पाहू शकता हा आलूबोंडा. तर चला याला चण्याच्या रश्श्यासोबत सर्व करूया. एका प्लेटमध्ये असे आलूबोंडे घ्यायचे. हॉटेलमध्ये एका प्लेटमध्ये 2 आलूबोंडे असतात, पण इथे मी घरगुती आहे तर 4 घेतले आहे. वरून मस्तपैकी आपला चणा रस्सा, तर्रीदार असा टाकायचा. सोबतीला ताकाशिवाय ही डिश पूर्ण होतच नाही. हा मठ्ठा आहे, याला मठ्ठा पण म्हणतात. सोबत तळलेली हिरवी मिरची आणि कांदा, मस्तपैकी ताव मारायचा. तर ही आमची विदर्भातली डिश आहे, आलूबोंडा आणि तर्रीदार असा चणा रस्सा. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्याकरिता माझ्या यूट्यूब पेजला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला फॉलो करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. तुम्ही हा माझा व्हिडिओ संपूर्ण बघितला याबद्दल तुमचे खूप खूप आभार. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. मस्त खा आणि